सागर मागणीवरती आज बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझे 2-3च विषय आहेत माझ्या मतदारसंघाच्या ह्याच्यातून फार महत्त्वाचे विषय आहेत। पाणी पुरवठा विभाग बाब क्रमांक 99 पुष्ट क्रमांक 72। अध्यक्ष महाराज, असं एकही अधिवेशन नाही त्या संदर्भात माझ्या बीड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या विषयावरती मी बोललो नाही। अतिशय महत्त्वाचा विषय माझ्या बीड शहरात नगरपालिकेचा आहे। माझ्या बीड शहरामध्ये 3 लाखाची लोकसंख्या आहे आणि त्या 3 लाखाच्या लोकसंख्येप्रमाणे आधी जुनी बॅकवॉटरची योजना होती ती 24 MLTची होती आणि जशी 3 लाखाच्या आसपास लोकसंख्या गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तर शेवटच्या टप्प्यामध्ये त्या लोकसंख्येप्रमाणे 25 MLTची नवीन योजना तिथं आली। ही पहिली जुनी 24 MLT आणि नवीन 25 MLT। पण अध्यक्ष महोदय, नवीन योजना झाल्यानंतर सुद्धा आज सुद्धा शहरामध्ये रेग्युलरपणे पाणी येत नाही। त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की तिथं थकबाकी आहे MSEBची आणि MSEBची थकबाकी असल्यामुळे पूर्ण योजना जी 25 MLTची आहे ती 125 कोटीची ती धूळ खात पडली अध्यक्ष महाराज। आणि सगळ्यात महत्त्वाची मधल्या काळामध्ये जे 20 दिवसाला बीड शहरामध्ये पाणी येत होतं तिथं आम्ही काही त्या जुन्या 24 MLT योजनेचे लिकेज काढून आम्ही ते 20 दिवसाचं पाणी 10 दिवसावर आणलं। पण अजितदादा पालकमंत्री झाल्याने त्यांनी बीड शहरामध्ये जाहीर केलं होतं की जी 25 MLTची जी योजना आहे ती चालू करून आपण 10 दिवसाचं पाणी 1 ते 2 दिवसामध्ये झालो। अशी ही घटना झाली अध्यक्ष महाराज। माझी विनंती आहे कळकळीची की 125 कोटीची योजना पूर्णपणे तयार झालेली आहे। वारंवार मी अधिवेशनाच्या मार्फत ही विषय सभागृहामध्ये मांडतो आणि सर्वात महत्त्वाचा अध्यक्ष महाराज, इतके दिवस नगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळं 15 वित्त आयोग जो आहे की गेल्या 3 वर्षापासून आलेले नाही, त्याचे कमीत कमी 30-35 कोटी रुपये ते कधीसुद्धा हे वर्ग होतील। माझी विनंती अध्यक्ष महाराज, सरकारला किंवा मुख्यमंत्री साहेबांना मी वारंवार भेटून सुद्धा या संदर्भातलं पत्र दिलं होतं की या संदर्भातली एकदा जर दालनात बैठक जर लावली आणि हे सर्व जर पैसे तिथं हे 35 कोटी रुपये जर वर्ग केले आणि काही व्याज आम्हाला जर माफ केलं तर ते 10 दिवसाचं मुबलक पाणी असून सुद्धा जे 20 दिवसाचं पाणी आम्ही 10 दिवसावरती आणलं, हे जर वीज कनेक्शन ह्या योजनेला जर जोडलं तर ते 1 ते 2 दिवसामध्ये शहरामध्ये पाणी चालू होईल। दुसरा विषय तोच ग्रामीण पाणी पुरवठा जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना हा फक्त माझ्या एकट्याचाच विषय नाही तर सभागृहामध्ये आपण सर्वजण आमदार आहात, आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा हा आमदार साहेब हा महत्त्वाचा विषय। एवढी सुंदर योजना ही आपल्याकडे आली होती आणि कोविडच्या काळामध्ये ती स्टॉप झाली। आता योजनेची परिस्थिती अशी आहे की आपण DPDCच्या मार्फत जेव्हा पण बैठकीमध्ये किंवा ह्या योजनेचा जेव्हा आराखडा आपण मागवतो तर आराखड्यामध्ये असं नमूद केलं जातं की 90% काम प्रगतीपथावरती आहे, 80% प्रगतीपथावरती आहे। पण आपण जर ग्राउंडवरती किंवा फील्डवरती प्रत्येक गावामध्ये जर गेलं तर काम अर्धवट पडलंय। कुठं कुठं 10-10, 20-20% ती योजना बंद पडलेली आहे, कुठं खड्डे खोदलेले आहेत, पाईपलाईन उघडे पडलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय, समजा ह्या योजनेला जर पैसे आत्ता दिले नाही, कॉन्ट्रॅक्टर तिथं हात लावायला तयार नाहीत, ते म्हणतात आमचे मागचे बिल निघाले नाहीत आणि योजना जर अशी ठप्प पडली तर काही दिवसामध्येच ही म्हणजे जे पैसे शासनामार्फत सरकारमार्फत खर्च केले ते धुळीत जातील। माझी एक कळकळीची विनंती, हे दोन्ही विषयामध्ये अध्यक्ष महाराज आपल्याकडून विनंती आहे की सरकारला आपण ह्या संदर्भात लक्ष आपण घालायला आणि मला निधी या उपलब्ध करून द्यावा। तिसरा विषय क्रीडा विभाग बाब क्रमांक 42 आणि पुष्ट क्रमांक 29। क्रीडा विभागाच्या माध्यमातून दादा पालकमंत्री असताना आमच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला 25 कोटी रुपयेची प्रशासकीय मान्यता झाली। त्याचे प्रस्ताव सुद्धा आपल्या विभागाकडे आले। तसेच तालुका क्रीडा संकुल या संकुलसाठी 5 कोटी रुपये तिथं प्रस्ताव आहेत, 1 कोटी रुपये वर्ग केलेत। त्या दोन्ही विषयामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि तालुका क्रीडा संकुल ज्याची प्रशासकीय मान्यता आहे त्याचे प्रस्ताव सुद्धा शासनाकडे गेलेत। माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज की आपण सरकारला ह्याचा पाठपुरावा करून
आम्हाला या योजनेसाठी आम्ही पैसे निधी आपण उपलब्ध करून द्यावा. आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. अबू आजमी. धन्यवाद अध्यक्ष महोदय.